माझं कीर्तन ऐकून गेलो माणसाला 2-4 दिवस टेन्शन राहत नाही, फ्रेश होता, असा एकटा हसतो. 30% लोक 2 महिन्यात मोबाईल वापरून येडे होणार आहेत. येडे नुसते गल्लीत हिंडणार, एनो एनो एनो. आता इथंच 7-8 जण आहे बाई, 5-6 येडेच आहेत. आणि 2 महिन्याने समाधान राहिलं नाही. महाराज, आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करा आणि प्रत्येक सभासदाला आनंदाचं इंजेक्शन टोचायचं. सकाळी टोचला का दिवसभर. माझ्या माहितीनुसार 6 महिन्यातून वर्षातून तुम्ही आज हसले नाही तर हसत सुद्धा नाही. लोक फार बधीर झाले, बधीर. कामावरून सुटला, सॅग टांगेल, मोबाईल पाहत आला, दुसऱ्याच्या घरात जाऊन बसला सोफा शेटवर. त्याची बायको मोबाईल पाहत आली, त्याला चहा देऊन गेली. तो चहा प्याला आणि मोबाईल पाहत बसला. त्याशिवाय ती बाई जो खरा होता तो तिथं डुकून पाहिलं, तो म्हणला मीच दुसऱ्याच्या घरी आलोय. तोच वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहेत. वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबार आहेत. आणि वारकरी संप्रदायाची पताका संत बहिणाबाई आहेत. शरीरात जसे पंच प्राण आहेत, पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूती आहेत, तसे वारकरी संप्रदायाचे संत हे संप्रदायाचा प्राण आहे. प्राण आहे. शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही, तसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. या जगाला जर सुखी व्हायचं असेल तर 4 जणच जग सुखी करू शकतात. 1 आई वडील, 2 संत, 3 ग्रंथ आणि 4 भगवंत. पहिला प्रश्न, आई वडील जगाला सुखी करू कसं? माझ्या लेकराचं चांगलं व्हावं हे आईला वाटतं, माझं लेकरू मोठं व्हावं हे वडिलांना वाटतं, आणि हे जगत सुखी व्हावं हे संतांना वाटतं. आणि माझ्या भक्ताला गर्भवासाचं दुःख नको, गर्भवासाचं दुःख नको हे फक्त देवाला वाटतं. बस या जगामध्ये 4 जण तसे. आई आईच आहे. आईला कधीही कविता करू नका, आईवर कधी गाणं अजिबात करू नका. आई या शब्दाला पर्यायी शब्दच नाही. आई आईच आहे. समुद्र खोल किती आहे याचा विचार करू नका, समुद्र उथळ किती आहे याचा विचार करू नका. समुद्र समुद्रच आहे हे ध्यानात ठेवा. समुद्रामध्ये तुम्ही खोली पाहायला गेले तरी मरणारच आहे, आणि किती उथळ आहे हे पाहायला गेले तरी तुम्ही मरणार. समुद्र आहे तो, समुद्र समुद्रच आहे. आई आईच आहे. त्याला पुन्हा 3 शब्द ऐका. दागिना कोणताही करा, कोणताही करा, गळ्यातला करा, कानातला करा, पायातला करा, नाकातला करा, सोनार वेगळा आहे, सोनार वेगळा आहे, भाव वेगळा आहे, भाव वेगळा आहे, घालणाऱ्या माणसाचे अवयव वेगळे आहेत, पण सोनं कधी सोन्याचं सोनं पण सोडित नाही. हा सोन्याचा गुण आहे. सोनार बदलू द्या, सोनं सोन्याचं सोनं पण कधी सोडित नाही. तसं कसंही वागा, आई वडील त्यांचं कर्तव्य सोन्याचाच आहे, सोनं पण सोडत नाही. दुसरं वाक्य आहे का? कापड कोणतंही घ्या, कापड कोणतंही घ्या, ओपन घ्या, शॉर्ट घ्या, ओढणी घ्या, गाऊन घ्या, पंजाबी घ्या, 9वार घ्या, 6वार घ्या, काय तुम्हाला बरमुडा घ्या, जीन घ्या, काही घ्या, कापड कधी धाग्याला सोडित नाही. शब्द नाही का? कापड कधीही टेलर जाऊ द्या, टेलर कसाही असू द्या, टेलर कसा असू द्या, त्याचा भावही किती असू द्या, ते त्याशी घेणं नाही. घालणारा कसाही असू द्या, प्रत्येकाचं माप वेगळं आहे, प्रत्येकाचं माप वेगळं आहे. पण कापड कधी धाग्याला सुडीत नाही, दागिना कधी सोन्याला सुडीत नाही. म्हणजे सोनं कधी सोनं पण सोडत नाही. आणि गुळाचा खडा करा, गुळाची ढेप करा, गुळाचा भुगा करा, गुळाला पाण्यात टाका, गुळाला शिजवा, गुळाची गोडी कधी सोडित नाही. सोनं सोन्याचं सोनं पण सोडत नाही, कापड धाग्याला सोडत नाही, आणि गुडी सोडित नाही. तसं संत स्वतःचं कर्तव्य सोडत नाही, आणि आई वडील कधीही वाईट आशीर्वाद कधी देत नाही.
आता ही आईवर काय झालंय, आईवर कादंबऱ्या करतील, कविता करणं वेगळं येत आहे, पण आई आईच आहे हा शब्द ध्यानात ठेवा. काही माणसं मेलीत पण पसायदान पाठ नाही, काही मरतील 5-6 दिवसात नाही, 7 वर्षाचे म्हातारे अजून पसायदान पाठ नाही, तरी त्याचा पोरगा म्हणतो माझ्या बापाची 71वी करायची आहे. इतक्या दिवस ठेवायचं काही कामच नाही. उसाला तुरा आला काय आणि तू 82चा झाला काय, उपयोग काय त्याचा? उसाच्या तुऱ्याचा उपयोग काय? ओव्या ऐकायच्या का 2-4? मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही, आणि शेळीच्या गळ्याचं सड किती जरी लोंबलं तरी ते दूध कधी देत नाही. काशीतलं गुळशीड किती जरी चिटकलं तरी ते दूध कधी पित नाही. गाळातला बेडूक किती जरी डरला तो फुलाचा सुगंध कधी घेत नाही. तुमचं तर डोकंच बंद झालं. तुम्ही 90चे झाले काय आणि 92चे झाले काय? मुळात प्रश्न असा आहे, शहाण्या माणसाने जास्त दिवस राहूच नाही. शहाण्या, मला एकच उत्तर द्या तुम्ही, मरणं चांगलं आहे का वाईट आहे? मरणं चांगलं आहे, वाक्य बारीक आहे का? मरणं चांगलं आहे, वाक्य कशावर नाही का? ज्ञानी माणसाला मरण चांगलं आहे आणि अज्ञानी माणसाला मरण वाईट आहे. पुन्हा ऐका, मायेत गुंतलेल्या जीवाला मरण नको आहे आणि माया तोडून नामात रंगलेल्या जीवाला मरण हवं आहे. आजीबाई नातवाला घेऊन कीर्तनाला आली, ती कीर्तनाचं ध्यानच देत नाही. बाबा तिकडं अभंग घेऊ नाही तर लावणी घेऊ, तिला काही घेणं नाही. नातू हसला का ती हसती, त्यानं उडी हांडी का ती उडी हांडी, त्यानं टाळी वाजवली का रंगली म्हातारी. किड्याला कधी घाणीचा कटाळा आला नाही. किडा आहे तो, तसं तुम्ही मी संसारातले किडे, पोरानं हाणलं तरी आपण त्याच घरात आहे. सुनबाई धावून आली तरी त्याच घरात आहे. ज्ञानी माणसाला मरण हवंय आणि अज्ञानी माणसाला मरण नको आहे. हे पहिल्या मालिकेत 12 अभंग आहेत, दुसऱ्या मालिकेत 5 अभंग आहेत. उच्च नीच काही, श्रवणे कीर्तने, पवित्र ते कुळ, बहुतावीळ आणि पुण्यवंत व्हावे, दुसऱ्या मालिकेत आहेत. तिसऱ्या मालिकेमध्ये 8 अभंग आहेत. सुंदर ते ध्यान, सदा माझे डोळे, आवड हे रूप, जनी दृष्टी लागो, पाहता श्रीमुख, येणे मुखे तुझे, नको ब्रह्मज्ञान. हे 8 अभंग तिसऱ्या मालिकेत आहेत. आणि उठा उठा प्रभात झालेला काकडा सुरू होतो. तुम्ही तर बधीरच आहे. आणि त्या काकड्या, आणि पाया पडून सांगतो, काकडा हा जिवंत मोक्ष आहे. काहीच करू नका. अजून सगळे कथाकार आहेत, रामायणकार, भागवतकार सगळे आहेत, पण सगळ्या कथेंची आई ज्ञानेश्वरी आहे. कथा आहे, शिवपुराण आहे. तुमच्या कथामोकार आहे, कथामोकार आहेत ते तुमच्या तुम्ही पहा, पण सगळ्या कथेची आई ज्ञानेश्वरी आहे. मुळात अख्खा संप्रदाय 3 भोवती आहे. 1 ज्ञानेश्वरी, 2 हरिपाठ आणि 3 काकडा. आणि या 3 गोष्टी जर केल्या, काहीच करायची गरज नाही. असं काय कोणत्या ग्रंथाने सांगितलं नाही, हे बायका पोरं सोडाल मुमलत हिंदान 1.5 तास देव सोळा, ही तुमची नाटकं आहेत. भाकरी खाऊ नका आणि सफरचंद आणा. काही लोकांना महिना श्रावण आहे आता पुढच्या महिन्यात, इतकी पागल लोक आहे. ही मनोरुग्ण लोक, यांची मेंदू चेक करा, येडपाट लोक आहे. महिनाभर उपास तुझ्या बापाने केला होता, महिनाभर, आणि लफडे सगळे चालू. अरे का उपास तुम्हाला सांगितलं कोणी? तुम्हाला उपासाला देव भेटतो हे सांगितलं कोणी? तुम्हाला माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले, संपला विषय. लोक म्हणतील हवा जायला लागली, उरफाटे बोलायला लागलं, बंद. लोकांना तुमचं काहीच घेणं नाही. लोक तुम्हाला सीझन पुरते वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. हे प्रेम बीम, काही पोरं म्हणतात ती प्रियशी माझी, मूर्ख माणूस येतो. प्रियशी प्रियकरावर कधीच प्रेम करत नाही, ती त्याच्या पैशावर प्रेम करते. प्रियशी कधीच पोरगी प्रेम करणार नाही. आणि तिला प्रेम करायला अडचण नाही ना काही.
काय अडचण आहे? मोबाईल तुझा आहे, हँडशीट तुझं आहे, सिम तुझं आहे, गाडी तुझं आहे, पेट्रोल तुझं आहे, हॉटेलिंग खर्च तुझा आहे, पॉकेट मनी तुझं आहे, 12 आईस्क्रीमच्या कांड्या खाती, 9 गलास उसाचा रस पिती, काय तकलीफ आहे तिला? फक्त तोंड बांधून तुझ्या गाडीवर हिंडायचं एवढंच. आणि तू म्हणला माझ्याशी लग्न करतं, ती म्हणली मी एंगेज आहे. आणि एंगेज म्हणण्यामुळे तुझे हृदयाला जखम झाली, तुटलं तुझं हृदय. तू 90 पोहून बरळायला लागला, जिंदगी माझी बरबाद आहे. कीर्तनात असं आहे, कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे, माझ्यासाठी तुम्ही 2 तास दिलेत ना, मी तुम्हाला असं कीर्तन दिलं पाहिजे का जाताना तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहिजे. आतल्या कीर्तनाला मजा असते. आता प्रश्न असा झाला, हे प्रेम बी मी सगळ्यांना बड आहेत, ते काय ते कोणी कोणावर कोण कोणाची. आता मुलगा माझा आहे, मुलगा मला आहे, माझ्या पोराचा माझा काही संबंध नाही. काय संबंध आहे? मी फक्त त्याचा बाप आहे. त्याचं नशीब वेगळं आहे, संचित वेगळं आहे, क्रियामान वेगळं आहे, आवड वेगळी आहे, छंद वेगळा आहे, बांध वेगळा आहे, बोलण्याची स्टाईल वेगळी आहे. माझं आणि त्याचं काहीच सारखं नाही. काय सारखं आहे? उद्या तो मी कमवलेली इस्टेट विकू शकतो, किंवा सासरवालीला राहायला जाऊ शकतो, तो काही करू शकतो, किंवा उद्या तो मला लाईट बंद करून माझा गेम करू शकतो, तो काही करू शकतो. मी सगळं करू शकतो, पण त्याचं संचित बदलू शकत नाही. फक्त माझ्या हातात एकच आहे, तो बर्बाद होऊ नये म्हणून त्याला चांगलं शिकवणं एवढं माझं काम आहे. बस, आपल्या हातात काहीच नाही. आणि कीर्तनात बसलेले 80% लोक संसारात नापास आहेत. माझ्या सगळं 0 मार्क आहे, 0. नुसत्या गाड्या घ्यायच्या, बंगल्या बांधायचे, बायका सोन्याने वाकवायच्या. प्रत्येक बापानं पोरग फक्त पैसे कमावायला शिकवलंय. कमाव, धाबा टाक, बार टाक, पंपा टाक, जेसीपी घे, फोकलंड घे, मला हान, पण कमाव. तुझी आई वृद्धाश्रमात जाऊ दे, फक्त तू. प्राध्यापकाचाच पोरग जर पंप लुटीत आहे तर कोचिंग क्लास घ्यायचे कोणची? कीर्तनकाराचं पोरग जर मोटरसायकलचे पार्ट खोलून इकित आहे तर कथा कोणत्या मैदानात ठेवायची? आणि इथं सगळी माणसं फेल आहेत. खरंय का खोटंय बोला? तुम्ही तर बदलत झाले, अजून सुरू व्हायचं. नापास माणसं आहेत, सगळे नापास. फक्त संपत्ती कमवली. आपले वडील धोत्रावाले होते, मान्य आहे. म्हशी वळत होते, मान्य आहे. काळ्या आईची सेवा करीत होते, मान्य आहे. पण आपल्याला बर्बाद केलं नाही, आपल्याला सुखी केलं आहे. आपले वडील मोठे होते. आपल्या आईनं चारित्र्य संपन्न मुलगी बनवली. आपला बाप संसारात पाश आहे. आणि आपण फक्त गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे, 3-3 लाखाच्या मोटरसायकली, आई फोन, बाप फोन, काय कोणता फोन, साडू फोन, मेवणी फोन, फोन घेऊन द्यायचे. पोरांनी खसाखस 90 हाणायच्या. एवढी एवढी अशी खसाखस 90 हाणतात, खसाखस. आणि एवढे फुल पेले 4 जण ताईट झाले आणि मोटरसायकलवर बसले. 4 कुठं बसला सर? कॅरेजवर. तंगड्या फाकेल. डाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुणाही ज्ञानेश्वरी. कर्माला फळ आहे. इंदुरीकरचं वाक्य आहे, सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. नाही नाही नाही, तुम्हाला वाटतंय, इंदुरीकर लिहून ठेवा, गेम होणार. ज्या ज्या माणसाने आयुष्यात कधी माळ नाही, कधी गंध नाही, माझातल्या वाणी वागायचं, त्यांची म्हातारपणा पडलं खाटावं, गोदडीला वा, दोताळण्यास येणं, लंगुटी. हाय मी, म्हणजे तुम्हाला वाटलं हाय घ्यायला. थोडा दम काढा, पण गेम होणार. हे खरंय का खोटंय बोला? आता माझे 32 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या.
आणि माझे फक्त दोनच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो आणि दुसरी गोष्ट मी बोललो ते नेमकं घडात आणि माया बोखंडी बसत. याच्यातलं वाक्य खोटं होत नाही आणि मा गेम झाल्याशिवाय 90ला तुम्ही संपत्ती कमी कमवायला लावा पण कुळाला डाग लागणार नाही असं वागायला शिकवा. संपत्ती कमी असू दे, बापानं नुसता ताणका उठवलाय कमाव कमाव. मी खातो 22 गोळ्या, पालथ व्हायची गोळी, उतानं व्हायची गोळी, तोंड वासवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी, काहींना जेवताना 3 गोळ्या, खाली बसताना एक, पुन्हा उभं राहताना एक, काहींना बाथरूमला जाताना गोळी, इकडं खालं तरच इकडं होतं, खालं नाही होतच नाही. तू फक्त कमाव. इथं आपण नापास आहेत आणि या परिवाराला कमवायला शिकवलं पण कष्ट आईवडिलांनी केलंय. आता हे एवढं आहे, यांनी फक्त कमवलंय, सत्ता यांच्याकडे आहे, घरदार यांच्याकडे आहे, पण संसारात तुम्ही नापास आहे. तुम्ही फक्त दागिन्यांची नावं बदलवलेत, घरामध्ये वातावरण चांगलं तयार केलंय पण तुम्हाला मुलगी चांगली बनवता आली नाही, इथं तुम्ही नापास आहेत. 15 वर्षाची मुलगी पळून जाते, 17 वर्षाची मुलगी पळून जाते आणि पळून गेलेली एकही मुलगी कधी विद्वान मुलाबरोबर जात नाही. पोरगी प्रेम करताना हुशार पोराच्या कधी नादीच लागणार नाही, ध्यानात ठेवा. ती असं भंगरीच सापडवणार. ही रिव्हरच्या मोटरी चोरीत आहे, मोटरसायकलचे पार्ट खोलून इकित आहे. वस्तुस्थिती खरे का खोटे सांगणार. आणि महिला मंडळ पटणार नाही तुम्हाला, माझा येतोय लोकांना राग, मी झालोय लोकांचा दुश्मन. मुलगी मला आहे, मला बापांच्या स्वप्नाचा पोरीने ह्या 4 वर्षात चक्काचूर करून टाकला. चक्काचूर स्वप्न आहे बापाला. पहिला बदल बापाला लय मोठं स्वप्न आहे. बाप मुलीच्या लग्नाला खर्च करतो, लग्न मोठं करतो, याचं कारण आहे मला. त्याला ऊत आलाय असं नाही, त्याला जास्त झालंय असं नाही. उद्या जर माझं शरीर थकलं, माझे इंद्रिय थकले आणि मी जर मुलाच्या सुनेच्या ताब्यात गेलो तर माझ्या गोजीरवाल्या लेकराला तिच्या भावाकडे 20 रुपये मागायची वेळ आली नाही पाहिजे. इतकी माझी मुलगी नवऱ्याच्या घरी सुखी पाहिजे. हे सुखी जर भावाला ओवळायला आली ना तर भावानं साडी घ्यावा ही तिची अपेक्षा नसावा. इतकी माझी मुलगी समाधानी असावा. हे स्वप्न कुणाचं आहे? मी काही करेन. पाण्याची बाटली विकत न घेणारा बाप आहे. पाण्याची बाटली विकत न. आणि जुन्या आजीबाया सांगतील, काळ्या आईची सेवा करणाऱ्यांनी मुली भरल्या घरात दिल्या, त्यांनी नोकरी पाहिली नाही, त्यांनी संस्कृती पाहिली. आजही तुम्ही कितीतरी बंगलेत आजीबाई पहा आपल्या पोर्चमध्ये बसतात. पोर्चमध्ये का? आई वडिलांनी दिलेल्या शिकवणीवर मुलं चांगली निघाल्यामुळे आनंद आहे. अशा कितीतरी म्हाताऱ्या आहेत का पोर्चमध्ये पोतं टाकून बसती, मिशरीची डबी शेजारी आहे, पाण्याचा तांबे आहे, गप्पा हाणते, पाणी पिते, हातात काठी आहे. बापाची पुण्य आहे. आज आपण पोरगी जर पळून गेली तर पुरुष मंडळी, राजकारणी लोकांना माहीत असेल, तुमच्याकडे मिटवायला येत असतील. पळून गेलेली पोरगी बाप रडतो आणि पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्या. पोलीस जेव्हा ती पोरगान पोरगी घेऊन येतो आणि पोलिसापुढे उभे करतो, तो बाप पुरीच्या पायावर नाक घासतो. नाक. बाप आहे हो, तो बाप आहे. बनियन मळालं तर पलटी करून घालणारा बाप आहे. तो बाप पुरीच्या पायावर नाक घासतो आणि पुरीला सांगतो तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करील, मला फक्त समाजामध्ये वर मान करून जगू दे, तू त्या मुलाचा नाक सोड. बाप येतो, नाक घासतो. नाक. ती पोरगी इतकी दरिद्री आहे की बापाला खालून उठवायला खाली वाकत सुद्धा नाही. आता जर एखादी आजीबाई आपल्या पाया पडली तर आपल्याला त्याची लाज वाटते. एखादा म्हातारा माणूस आपल्या पाया पडला तर आपल्याला त्याची लाज वाटते. ती पोरगी इतकी भंगरी आहे, ती बापाला खालून वर उचलायला वाकत सुद्धा नाही. अंगठा वर करते. अंगठा कशाचा? पायाचा. कुणाला? बापाला. बापाचं नाक कुठे? पायावर आहे. ती अंगठावर करते आणि ती पोलिसाला सांगते याचा माझा संबंध नाही. कुणाचा? बापाचा. आणि माझ्या प्रियकराला माझ्या बापापासून धोका आहे.
आणि ते शिंगरू ते कब्रमांड म्हणता मला सिक्युरिटीची गरज आहे. तुला अरे तू का युद्ध करून आला का काय परा, तुला कपडे काढून आणलं पाहिजे, हीच तुझी सिक्युरिटी आहे. हे वस्तुस्थिती खरे का खोटे सांगा. आणि याला 5 कारणं जबाबदार आहे महिला मंडळ. कोणते ऐका. 1 दारू, 2 जुगार, 3 मोबाईलचा गैरवापर, 4 आई वडिलांनी पोरांचे केलेले लाड, आणि 5 नालायक मित्राशी दोस्ती. आपण सगळे विषयात नापास आहेत. आणि हा सगळा तमाशा जिनं केला तिचं नाव माया आहे. आपण आता माया आहे आणि हा सगळा मायेचा तमाशा आहे. कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाऊ नाही. आता समजा मी मेलो, मरणारच कधीतरी, नाही रविवारी तर सोमवारी, नाही सोमवारी तर मग एक दिवस माझा गेम होणार. मग माझी बायको रडणार. रडणार म्हणजे खरी थोडीच रडणार आहे. बांगड्या फुलील, थोबाड झुलील, लुगडं फाडील, जेवढं तिच्याईनं तिला शिकवेल असं तेवढी रडणार आहे. ती कशामुळं रडणार आहे? मायेमुळं. आणि मग मी मेल्यावरती बांगड्या बिंगड्या फोडणार, मग तिला बाकीच्या बाया धरणार, पाणी बिनी पाजणार. मेलोय मी आणि 3 बाटल्या तिनं हाणल्या. काय ती तर लय नालायक आवलादी, त्या नाश्ता करून मला जाळायला आले. तिची बायको म्हणती पाहुणे यायला टाइम लागेल, 2-3 घास. म्हणणाऱ्या 3 जणी इथंच खाऊन मला आंघोळीला बाहेर काढणार. मेलो. अगोदर मला 1.5 महिना आंघोळ नव्हती. आणि मेलो मला आंघोळ काय अशी बाथरूम मध्ये नाही, चौकात. बरं आंघोळ घालायला का मला एक जण आहे का ज्याला लहरीन त्यानं तांब्या वाचायचा, वात वात. मग मला नवे कपडे बिपडे घालणार, कपाळाला ठोकळा चिटकावणार. ते लगेच कपडे बिपडे काढून तयारच. त्यांना आनंदच होता. मग माझं पोरग मडकं हातात घेणार, उघड बाबा माझ्या माग माग या. ते पोरग पुढं, ते 4 दरोडेखोरांच्या बोकांडी मी. मग हे सगळं मी पैदा केलेलं गचपान माया माग गप्पा हाणायला. मग ते काय विचारायचंय. मग माय बायको उठणार शेवटी. सगळे निघाल्यावर पदर बिदर खाली खांद्यावर, केस बिस मोकळे. 2-3 बाया तिला टिकून धरणार, 2-3 बाया इकून धरणार. आणि मग ती माया मागं निघणार, मला सरणावर ठेवणार. मी काय पेटानं मग टायर वापरणार. टायरनं काय दूर व्हायला फक्त बंबाळाच होईन. मग मीठ आणणार, मीठ. आणि शेवटी तूप आणलं रे. तूप मला चपातीला तूप नव्हतं रे कधी. चमच्या पोळीला पुसायची पण तूप येऊ देत नव्हती. आणि हे भाऊबंद नालायक तुपाच्या अशा पैशा पोळी द्या, फेक फेक, तोंडाव फेक, तोंडाव फेक. संपलो मी. हे मी बोलत नाही, हे नामदेव राया बोलतात. नामदेव राया म्हणतात गेलो मी, मित्र आले, गोत्रच आले, तेही स्मशानी परतले. मला पोचवायला सगळे आले, मी तव जळत असे स्मशानी, अग्नी सवे एकला. मी एकटा जळत होतो, सगळे गेले. मग भाऊबंद पहिल्या दिवशी येणार भाकरी घेऊन. 2च भाकरी, 1च लोणच्याची खाप आणि एवढंच पिठलं घेऊन आमच्या घरी येणार कडू घास काढायला. 1 दिवस भाकर आणणार आणि 10 दिवस माझ्या घरचं खायला येणार. अरे लाजा वाटत का नालायक हो, मी का सप्ता बसावलाय का. माझा बापही गेला, माझी 1.5 पोतं बाजरी गेली आणि तुम्ही नुसते दणकून खायलाच येता. हा सगळा तमाशा जिनं केला, तिचं नाव बस फिट बसलं कीर्तन. आणि ती माया आली याच्यात राहायला. आणली नाही बरं का, आली. आणि आल्यावर ती माया काय म्हणते, मला नवरा करायचा आहे, याच्यात नवरा करायचा मला. तिचा आणि याचा काही संबंध नाही. पण आली, तिला म्हणणं कर बाई. ती म्हणली माझी आट आहे काय, माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. म्हणजे माझा नवरा माझा मुलगा असला पाहिजे आणि माझा मुलगाच माझा नवरा असला पाहिजे. बरं बाई चालन. तुझी दुसरी आट काय? माझी दुसरी आट अवघड आहे. काय? मला दिवस नाही गेले पाहिजे, माझा नवरा गरोदर राहिला पाहिजे.
बर बाई तुझा नवरा गरोदर राहील, पण एक आहे बाई, माझा नवरा जरी गरोदर राहिला तर त्याला 3 वर्षानं 2 वर्षानं बाळ नाही झालं पाहिजे, मग 1 खटी बाळ झालं पाहिजे. बरं बाई चालन. मग तिनं 2 अटी घातल्या. माझा मुलगा माझा नवरा पाहिजे. मग त्या मायेनं या शरीरात मी तयार केला. मी नसलो तो कोण वाजवील, मी नसलो तर टाळ कोण चाल कोण म्हणेल, मी महाराज आहे. हा कोणी तयार केला? मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती, त्याला काय अडचण. माझा पाय लागला, भाग वाटाळा, ती माया आली याच्यात, तिनं याच्यात तयार केला मी हा तिनं तयार केल्यामुळं तिचा झाला मुलगा. कुणाचा? गेलं बॉम्बला कीर्तन मायेचा. आणि तिनं काय केलं, त्याच्यातच लग्न केलं. म्हणजे नवरा तोच. म्हणजे आता मीची आई माया आणि मीची बायको माया, मायेचा नवरा मी आणि मायेचा मुलगा मी. आज संपली. आणि त्याला गेले दिवस. मी राहिला गरोदर. मी म्हणजे मी नाही, मी राहिला गरोदर. आता मी गरोदर राहिला आणि मी बाळांत झाला. आणि मीला 1 खटी 12 पोरं झाली. 12. ती 12 कोणते झाले ऐका. 6 झाले पोरं आणि 6 झाल्या पोरी. 6 पोरं कोणते? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6 आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा आणि कल्पना. 6 झाल्या पोरी आणि 6 झाले पोरं. म्हातारी गेली निघून. कोण? माया. तिला विचारलं का ग बाई चालली? मा काम संपलं. माझं काम काय आहे? याला विकार तयार करायचे, याला चिंतनापासून बाजूला ठेवायचं आणि याला संसारात गुंतून मारायचं. हा ज्ञानेश्वरी वाचायला लागला का याचं मन बाजूला घेऊन जायचं, याचं चित्त स्थिर होऊ द्यायचं नाही आणि याच्या शरीरात थोडी काम वासना तयार करायची आणि त्याचं साधुत्व संपून टाकायचं. त्याला काय? त्याला काम, क्रोध, रागाच्या भरात त्याला एखादं कृत्य करायला लावायचं. राग कंट्रोल झाला नाही का त्याच्याकडून न कळत समजा खून झाला का तो आयुष्यभर परत भजन करीत नाही. हा माझा धंदा आहे मायेचा. आणि मायेचा धंदा असल्यामुळं ती म्हातारी गेली निघून. तिला विचारलं का ग बाई चालली? काम काय राहिलं माझं? याच्या शरीरात किती सोडून दिलेत म्या? 12. 6 पोरं सोडलेत आणि 6 पोरी सोडल्या. आणि आज अख्ख्या जगाचं वाटुळं या 12 जणांनी केलंय. आणि हे खून बिन तुमच्या पाया पडतो महाराज. 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. खून करायला काही 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, गोळीबार करायला काय दुपार लागते काय. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंदुरीकर बोकस, मुगशील तो. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही. मी म्हणतो इंदुरीकर मरू द्या, ते 10 लाख खर्चायचे का हा प्रश्न आहे. आणि तुम्हाला असं म्हणायचंय का? आता समजा महिला म्हणलं तुम्हाला आला रागला येतो तुम्हाला. आता घरी गेला घेतली फाशी तुम्ही समजा, नाही तुम्ही घेऊ शकता त्याचं काय. बरं घेतली तुम्ही फाशी, कशात घेतली? रागाच्या भरात. काय तुम्ही गेल्यावर मागच्याला फरक आहे?